नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यामध्ये बघा गट संवर्गातील विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता बघा या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी सोबतच प्रत्येक पदानुसार किती कट ऑफ गेलेला आहे. कागदपत्र पडताळणीची जी तारीख आहे ती आलेली आहे, म्हणजे की कोणत्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहणार आहे आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रियेदरम्यान कोणकोणते लागतील अशी संपूर्ण जी माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओ दरम्यान जाणून घेऊया. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर बघा, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस म्हणजेच की कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया याबद्दल इथं सर्वप्रथम माहिती देण्यात आलेली आहे. सर्वसाधारण सूचना, कागदपत्रे पडताळणी प्रक्रियेचा आराखडा, पदनिहाय निवड यादी, जे की बघा प्रत्येक पदानुसारची निवड यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. टिपमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की बघा, इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन फॉर सिलेक्टेड कॅन्डिडेट, म्हणजेच की ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी जी महत्त्वाचे पॉईंट आहे यामध्ये देण्यात आलेले आहे. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, सर्व उमेदवारांनी वेळापत्रकानुसार उपस्थित राहणे बंधनकारक आहे. दिलेल्या वेळापत्रकाच्या व्यतिरिक्त उमेदवारांची मूळ प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार नाही. उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी नमुन्याची छायांकित प्रत काढून वैयक्तिक माहिती भरून मूळ प्रमाणपत्रांचे छायांकित प्रत सुसाक्षांकित करून नमुन्यातील क्रमानुसार संच तयार करून उपस्थित राहावे. तसेच मूळ प्रमाणपत्र सुद्धा नमुन्यातील क्रमानुसार तयार ठेवावे, जे मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आता बघा, ज्या कोणा विद्यार्थ्यांना निवड यादी त्यासोबतच बघा तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील याबद्दलची सविस्तर पीडीएफ बघायची असेल तर बघा, ही जी पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार, त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा, ही जी अपडेट आहे दिनांक 12 जानेवारी 2026 या तारखेला जर बघितलं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सूचनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, गट वर्ग 4 सरळ सेवा भरती परीक्षा अंतिम निवड सूची व सर्वसाधारण सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहे. जे की बघा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट वर्ग 4 संवर्गातील समकक्ष व इतर रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता ऑनलाईन बेस म्हणजेच की कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षा दिनांक 25, 26 व 28 ऑगस्ट 2025 या कालावधीत विविध परीक्षा केंद्रावरून परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. त्याच खाली जर बघितलं तर बघा, सदर परीक्षेचा निकाल आहे निवड यादी व प्रतीक्षा यादी आज दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी या संकेतस्थळावर, जे की तुम्हाला इथं संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे, जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दलची माहिती बघा, मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती आणि एक व्हिडिओ पण तुम्हाला अपलोड करून दिलेला आहे YouTube चॅनलवरती. तो तुम्ही जर का बघितला नसेल तर बघून घेसाल. त्याच अनुसरून आज दिनांक 12/1/2026 रोजी उमेदवारांची अंतिम निवड सूची, निवड झालेल्या उमेदवारांसाठी सूचना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर करिता निवड झालेल्या उमेदवारांसाठी कागदपत्रे पडताळणी नमुना व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर करिता निवड झालेल्या उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणी नमुना संस्थेच्या संकेतस्थळावर, जे की तुम्हाला इथे संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे, प्रसिद्ध करण्यात आला आहे. याची सर्व निवड सूचीतील उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजेच की जे निवड यादी आहे त्यासोबतच बघा, कागदपत्र पडताळणी करिता जे डीव्हीची डेट आहे याबद्दलची माहिती जी आहे तुम्हाला या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्हाला जर का त्यावरून बघता येत नसेल तर बघा, मी माझ्या टेलिग्रामवरती ही माहिती देण्यात आलेली आहे, त्यावरून तुम्ही बघू शकता. आता बघा, वर्ग 4 गट समकक्ष पदे व इतर पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी सूचना जी आहे तुम्ही इथं देण्यात आलेल्या आहे, तुम्ही सविस्तर वाचून घेसाल, जेणेकरून बघा तुम्हाला समजून येणार. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, जे की बघा कागदपत्र पडताळणीसाठी दिनांक आणि कोणत्या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. सर्वात प्रथम बघा, पदनाम बद्दल माहिती देण्यात आलेली आहे, जे की बघा चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे अंतिम निवड सूची अनुक्रमांक, जे की बघा 1 ते 19, म्हणजेच की एवढ्या निवड झालेल्या उमेदवारांना दिनांक 19/1/2026 सकाळी 10 ते 1 दरम्यान जर बघितलं तर या स्थळावर म्हणजेच की या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर औषधशास्त्र विभाग व्याख्यान कक्ष 3रा माळा यावरती जर बघितलं तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता जावं लागणार आहे. सोबतच बघा, आयासाठी जर बघितलं तर 1 व 2 विद्यार्थी जे आहे तुम्हाला निवडसाठी जर बोलवण्यात आलेलं आहे, जे की बघा 19/1/2026 दुपारी 2 ते 5 दरम्यान जर बघितलं तर माळी प्रयोगशाळा परिचर. तर या पदांसाठी जे उमेदवारची निवड झालेली आहे तर अशा उमेदवारांना दिनांक 19/1/2026 दुपारी 2 ते 5 या टायमिंग मध्ये जर बघितलं तर तुम्हाला हजर राहावे लागणार आहे. त्यानंतर बघा, खाली जर बघितलं आपण तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे, जे की तुम्ही इथं बघू शकता, या पदासाठी जर बघितलं तर दिनांक 20 पासून
तर दिनांक 23 पर्यंत जर बघितलं तर जेवढे काही उमेदवारांची निवड झालेली आहे, तुम्ही इथं बघू शकता टप्प्या-टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जर बघितलं 20/1/2026 सकाळी जर बघितलं 10 ते 1 दरम्यान तर 1 ते 35 विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे. 36 ते 70 विद्यार्थ्यांना जर बघितलं तर दुपारी 2 ते 5 या दरम्यान बोलवण्यात आलेलं आहे. आणि त्याच खाली जर बघितलं तर बघा राहिलेली जी पदे आहेत, दाया असेल, बॉयलर चालक, पाणक्या, ड्रेसर, माळी, नाभिक तर अशा उमेदवारांना 24/1/2026 सकाळी 10 ते 1 दरम्यान बोलवण्यात आलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता बघा सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, की काही कारणास्तव उपरोक्त नमूद दिनांकास अंतिम निवड सूचीतील ज्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी झाली नाही, अशा उमेदवारांनी पडताळणीसाठी उपस्थित राहावे. 24/1/2026 दुपारी सत्र 2 ते 5 या टायमिंगमध्ये जर बघितलं तर ज्या उमेदवारांची काही कारणास्तव म्हणजेच की कागदपत्र पडताळणी झाली नाही, तर अशा उमेदवारांनी याच तारखेला या टायमिंगमध्ये हजर राहायचं आहे. त्यानंतर बघा यामध्ये आणखी काय माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता. संपूर्ण जे माहिती आहे म्हणजेच की बघा तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघून घेसाल. आता बघा यामध्ये आणखी जर बघितलं महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, जे की तुम्हाला यामध्ये देण्यात आलेले आहे. तर बघा हा जो फॉर्मॅट आहे कागदपत्र पडताळणीचा नमुना तो तुम्हाला काढायचा आहे. जो जो की बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टाईमला तुम्हाला न्यायचा आहे. यामध्ये बघा तुम्हाला पासपोर्ट साइजचा फोटो आणि उमेदवारांचे नाव, संवर्गाचे नाव, ईमेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक. आता बघा टिपमध्ये यामध्ये काय-काय सांगण्यात आलेलं आहे, की उमेदवारांनी सर्व लागणारे मूळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी सोबत आणणे बंधनकारक आहे. त्याशिवाय कागदपत्रांची पडताळणी केली जाणार नाही. तसेच उपलब्ध नसलेल्या मूळ प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र, पोचपावती, विनंती पत्र स्वीकारले जाणार नाही. यामध्ये क्लिअरली ते मेन्शन करण्यात आलेलं आहे. उमेदवारांनी सर्व लागणारे मूळ प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती क्रमवारी नुसार स्वयं साक्षांकित करून संच दुप्रतीत तयार करून पडताळणीच्या ठिकाणी उपस्थित राहावे. जर उमेदवाराकडे मूळ प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर बघा अशा उमेदवारास अपात्र करण्यात येईल व असे सर्व प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांनी प्रशासनावर कुठल्याही प्रकारे दबाव तंत्राचा वापर केल्यास त्यांच्या विरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला म्हणून नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा उमेदवार ज्या प्रवर्गातून अर्ज केलेला असेल तर त्या प्रवर्गाची मूळ कागदपत्रे असणे आवश्यक आहे. जे की बघा कोणकोणते कागदपत्रे यामध्ये सांगण्यात आलेले आहे. जे की बघा गट ड वर्ग 4 संवर्गातील समकक्ष व इतर पद 2025 चे प्रवेशपत्र. जे की बघा तुमचं प्रवेशपत्र तुम्हाला लागणार आहे. मूळ ओळखपत्र जसे की बघा आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, पारपत्र, वाहन चालवण्याचं प्रमाणपत्र म्हणजेच की बघा ड्रायव्हिंग लायसन्स, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र जे की बघा दिनांक 30 मे 2025 पूर्वीचे असणे आवश्यक आहे. शाळा सोडण्याचा दाखला किंवा बघा माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजेच की बघा तुम्ही जर का वयाचा पुरावा 10वी-12वीची बोर्ड प्रमाणपत्र असते त्यामध्ये बघा तुमचा वयाचा पुरावा असते ते पण तुम्ही देऊ शकता. जात प्रमाणपत्र व दिनांक, जात वैधता प्रमाणपत्र व दिनांक जे की बघा एस-सी, एस-टी कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हे लागणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा विजे, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी त्यानंतर इतर मागास वर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी जे सक्षम अधिकाऱ्यांचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल ते 31/3/2026 पर्यंत वैध असावे. यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. तर बघा ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत काढलेलं नसेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छितो, की नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जे आहे तुमचं 31/3/2026 पर्यंत वैध असावे. त्याच खाली जर बघितलं आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी 2024-25 चे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. दिव्यांग प्रवर्गातून जर का तुम्ही अर्ज केलेला असेल, तर बघा त्या दिव्यांगतेचे असल्याबाबतचे एस-ए-डी-एम नमुन्यातील तसेच केंद्र शासनाच्या स्वावलंबन कार्ड.gov.in या संगणकीय प्रणालीद्वारे वितरित केलेले प्रमाणपत्र जे की बघा 30 मे 2025 पूर्वीचे असावे. माजी सैनिकांसाठी जर बघितलं तर बघा जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचा दाखला लागणार आहे. क्रीडा विषयक अर्हता व क्रीडा प्रमाणपत्र लागणार आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी क्रीडा म्हणजे की या क्षेत्रातून अप्लाय केलेलं असेल त्याच खाली बघा अनाथ आरक्षण प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, सक्षम अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र हे पण बघा 30 मे 2025 पूर्वीचे असणे आवश्यक आहे. लहान कुटुंब असल्याचे परिशिष्ट ब मधील विहित नमुन्यातील प्रमाणपत्र हे तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती मिळून जाणार. त्यावरून तुम्ही डाउनलोड करून जो फॉर्म फिल करू शकाल. राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे की नॅशनॅलिटी डोमेशियल सर्टिफिकेट लागणार आहे. अंशकालीन पदवीधर बेरोजगारासाठी सक्षम अधिकाऱ्याचा दाखला 3 वर्षे अंशकालीन काम केलेल्या रोजगार व मार्गदर्शन केंद्रामध्ये अनुभवाची नोंद केल्याचा पुरावा जर का असेल तर तुम्हाला द्यावा लागणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास बघा हमीपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. नावात बदल झाला असल्यास त्याबाबतचे राजपत्र
उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र, पदवीधर, पदव्युत्तर, पदविका प्रमाणपत्र जर का बघा उच्च शिक्षण तुमचं झालेलं असेल, तर त्या संबंधित तुम्हाला लागणार आहे. इतर शैक्षणिक अर्हता तर बघा अशा प्रकारे जर बघितलं हे जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला लागणार आहे डी-व्हीच्या टाईमला. आणि बघा या क्रमवारीनुसारच तुम्हाला डॉक्युमेंटचा जो ओरिजिनल सेट आहे त्यासोबत झेरॉक्स शीट जे आहे तुम्हाला लावायचा आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता हजर राहायचं आहे असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता हा नमुना तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. याची जे पी-डी-एफ आहे तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती मिळून जाणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा सिलेक्शन लिस्टबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. जे की बघा सिलेक्शन लिस्ट फॉर क्लास 4 सर्व्हंट फॉर कॉलेज एस्टॅब्लिशमेंट जे की बघा सिलेक्शन लिस्ट जर बघितली तर पहिल्या पदासाठी तर बघा 29 विद्यार्थ्यांची लावण्यात आलेली आहे आणि यामध्ये बघा कट ऑफ जर बघितला आपण तर बघा 162 एवढा जर बघितलं तर हायर टॉपर जो विद्यार्थी आहे त्याचा जो कट ऑफ आहे तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे. लोवेस्ट जर बघितलं तर तुम्ही बघू शकता प्रत्येक पदानुसार किती मार्क मिळालेले आहे आणि कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेला आहे तर संपूर्ण जी माहिती आहे यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. टोटल जर बघितले तर 32 पेजेसची पी-डी-एफ आहे. तर बघा तुमचं जर का नाव असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आणि बघा महत्त्वाचे डॉक्युमेंट बद्दल तुम्हाला काही अडचण आढळली तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल आणि आजच्या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काही पण अडचण असेल तर नक्कीच तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण जी आहे भरतीची अपडेट जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.